अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे संरक्षिता विकास आलोडे या ताईंचा. ताई म्हणतात, गजानन चरणी प्रेम धरा. जय गजानन. यवतमाळ येथील गणेश नगरात एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. बाजूला अयोध्या नगर आहे. तिथं माझं बालपण गेलं. लहानपणी आईला गजानन विजय वाचताना पाहिलं, त्यामुळे मी पण अगदी लहानपणापासूनच गजानन विजय पारायण करीत आले. जवळच मंदिर असल्यामुळे गजानन महाराजांच्या विषयी भक्ती निर्माण होण्यास मदत झाली. मी माहेरची रक्षिता काकडे. यवतमाळलाच गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या विकास कॉलनीत आलोडे हे माझं सासर. लहानपणापासून मंदिरात जाता जाता आणि महाराजांच्यावर स्वतःची जबाबदारी सोपवताना महाराजांनी केव्हा ती जबाबदारी स्वीकारली ते कळलंच नाही. माझं लग्न इसवी 2010 झालं. पण मला जीवनाचा जोडीदार विकास महाराजांच्या कृपेने परिचयातीलच मिळाला. लग्न ठरलं तेव्हा तो कसा असेल हा प्रश्न मनाला भेडसवणारा असतो. पण विकास महाराजांचा भक्त आहे ही गोष्ट मनाला दिलासा देणारी होती. लग्नानंतर मला गजानन महाराजांनी अगदी लहान लहान गोष्टीमधून भरपूर अनुभव दिलेत. पण या अनुभवाच्या मागे माझ्या सासू सासऱ्यांची पुण्याई असावी असा मला पूर्ण विश्वास आहे. सासूबाईंचं नित्यनेमाने होणारं गजानन विजयाचं पारायण, महाराजांची भक्ती आणि सासरे सातत्याने करीत असलेले महाराजांचं चिंतन यामुळे गजानन महाराजांची कृपादृष्टी आम्हाला प्राप्त झाली असावी. सासरे सतत म्हणत असायचे, जे घडतं ती महाराजांची इच्छा. ते सतत महाराजांच्या अनुसंधानात असायचे. असं म्हणतात की माणसाचा मृत्यू बरेच काही सांगून जातो. 2019 माझे सासरे लक्ष्मणराव आलोडे यांनी या जगाचा निरोप घेतला. चालता बोलता सर्वांशी वार्तालाप करताना गजानन महाराजांच्या फोटोकडे बघून सर्वांचा निरोप घेत ते गजानन महाराजांच्या चरणी लीन झाले. विकासची नोकरी नागपूरला असल्याकारणाने आम्हाला नागपूरला शिफ्ट व्हावं लागलं. तिथे आमचा एक फ्लॅट होता, पण आम्हाला गजानन महाराज मंदिराजवळ फ्लॅट हवा होता, म्हणून आमचा फ्लॅट भाड्याने देऊन आम्ही भाड्याचं घर शोधू लागलो. आम्ही सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन निघालो. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, गजानन महाराजांच्यावर सर्व सोपून द्या, ते काळजी घेतील. त्यांचा निरोप घेऊन निघालो. तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं की आपण आपल्या घरी यथाशक्ती प्रगट दिन करण्यास प्रारंभ करायचा. आम्ही खूप ठिकाणी घराचा शोध घेतला. विकास तासनतास घरासाठी फिरला, पण मनाजोगतं घर काही मिळालं नाही. शेवटी हताश होऊन त्रिमूर्ती नगरातील मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केली. महाराजांच्या मनात आमचा त्रिमूर्ती नगरातील मंदिराशी संबंध जोडून तिथे काही अनुभव देण्याची योजना असावी. मंदिरातील व्यवस्थापनाशी संबंधित एका गृहस्थांच्या माध्यमातून महाराजांनी आम्हाला घर मिळवून दिलं. तेथील गजानन महाराज मंदिरात महाराजांना रोज नियमाने नैवेद्य अर्पण व्हावा या हेतूने एक योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार महिन्यातील प्रत्येक तारीख 2 भक्तांना वाटून देण्यात आली आहे. त्या ठरलेल्या तारखेला नियोजित भक्तांनी सकाळी घरी केलेला स्वयंपाकाचा डबा मंदिरात आणायचा, म्हणजे नैवेद्याचं ताट महाराजांच्या समोर ठेवता येईल. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही यासाठी तयार आहात का? आम्ही म्हटलं अवश्य. तुम्ही द्याल त्या तारखेला आमच्याकडून नैवेद्य येईल. त्यांनी आम्हाला 20 तारीख योजून दिली. त्यानुसार दर 20 तारखेला मंदिरात आमच्याकडून प्रसाद असतो. 20 तारीख मिळण्यामागे ही महाराजांची योजना असावी, कारण 2013च्या ऑक्टोबर महिन्यात 20 तारखेलाच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं. यावरून मला एक आठवलं. मला ज्यावेळेस दिवस होते तेव्हा महाराजांनी अक्षरशः माझे डोहाळेही पुरवले. मला कधी वाटायचं मला शिरा खायला मिळावा,
तर दुसऱ्या दिवशीच मंदिरात माझ्या वाटेला शिरा असायचा. रात्री एखादा पदार्थ मनात यावा आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी. या काळात मंदिरात दर्शनाला गेले. महाराजांच्या समोर समजा 4 प्रकारची फळे आहेत. मी हात जोडले की कधी मनात यायचं, महाराज आज आंबा खायला हवा नाही का. डोळे उघडावे आणि पुजारी म्हणायचा, ताई हे घ्या, हा आंब्याचा प्रसाद तुमच्यासाठी. असं 10-12 वेळा झालं. नंतर अगदी दिवस भरत आलेत. मनात विचार आला, महाराज 20 तारखेला घरून नैवेद्य स्वीकारा. महाराज जणू म्हणाले, तथास्तु. 20 तारखेला घरून नैवेद्य मंदिरात पोचला. त्याच दिवशी संध्याकाळी मला पुत्ररत्न प्राप्त झालं. मी बाळाला घेऊन यवतमाळला रवाना झाले. डोक्यात बारशाचे विचार घोंगावत होते. बारसं यवतमाळलाच करण्याचं आम्ही ठरवलं होतं. बाळ बाजूलाच असायचं आणि मनात महाराजांचे विचार. महाराज बारशाला याल? त्या विचारातच झोप लागायची आणि मला एक स्वप्न दिसायचं. निदान 3-4 वेळा मी पाहिलं. बाळाला घेऊन मी त्रिमूर्ती नगरातील मंदिरात गेले आहे. मी आंघोळ केलेली नाही, पारोशी आहे, माझ्या कडेवर बाळ आहे. मनात यायचं, मी कशी येऊ दर्शनाला. महाराज मला म्हणायचे, आण तुझ्या बाळाला, होईल त्याची आंघोळ, तू थांब बाजूला. आणि तिथेच स्वप्न थांबायचं. मनात यायचं, मी यवतमाळला, हे त्रिमूर्ती नगरातील मंदिर. काहीच अर्थबोध होत नव्हता. म्हणता म्हणता बारशाची तारीख जवळ आली. हॉल बुक झालाच होता. आम्ही सर्व खरेदीसाठी नागपूरला जाणार असं ठरलं. त्याप्रमाणे आम्ही सकाळी निघून नागपूरला पोहोचलो. दिवसभर खरेदी झाली. त्यामुळे आता यवतमाळसाठी निघायला उशीर होणार होता. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पहाटे निघण्याचा निर्णय झाला. आम्ही पहाटे 5:30ला निघालो. थंडी असल्याने मी आणि बाळाने आंघोळ करण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही निघालो. अचानक विकासच्या मनात आलं, मंदिरात बाळाला दर्शन करून पुढे जावं. त्याने गाडी मंदिराकडे वळवली. आम्ही मंदिरात पोहोचलो. मी बाळाला घेऊन डोळे मिटून उभी होते आणि पुजारी म्हणाले, ताई बाळाला द्या, महाराजांच्या पायावर ठेवतो. मी बघत होते. बाळ महाराजांच्या पायाशी होतं. महाराजांच्याकडे बघितलं आणि मला भास झाला, जणू ते म्हणत होते, तू पारोशी आहे, पण तुझ्या बाळाला मी कृपा आशीर्वादाची आंघोळ घालतो आहे. माझ्या स्वप्नांचा उलगडा झाला होता. 5 जानेवारी 2014 बारशाचा दिवस. सहकार भवन हॉलच्या वरील मजल्यावर सजावट, पाळणा आणि सगळे सोहळे सुरू होते. जेवणाचं आयोजन खाली होतं. पाळण्याच्या बाजूला मी उभी होते. मी पाहिलं, एक अनोळखी उंच गृहस्थ, धोतर, पांढरा शर्ट, हातात काठी, खांद्यावर पिशवी माझ्या दिशेने चालत आली. मला विचारलं, बाई इथे काय आहे? मी म्हटलं, माझ्या मुलाचं बारसं आहे. म्हणाले, छान. ते पाळण्याजवळ गेले. एक नजर सजावटीकडे टाकली, मग मुलाकडे पाहिलं. दोन्ही हात उंचावले आणि आशीर्वाद दिला. लगेच म्हणाले, ठीक आहे बाई, येतो. मी म्हटलं, खाली जेवण कराल? तर म्हणाले, बाई मी भाकर खाऊन आलो आहे, येतो मी. आणि ते निघून गेले. या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टींचा मी एकटी असताना विचार करते तेव्हा वाटतं, लहानपणापासून मंदिरात जाण्याची ओढ निर्माण होणं, सासऱ्यांनी महाराजांच्याकडे पाहत शांतपणे जगाचा निरोप घेणं, महाराजांच्या माध्यमातून घर मिळणं, प्रसादाची तारीख आणि मुलाची जन्मतारीख जुळणं, माझे डोहाळे पुरवणं, स्वप्नांचा उलगडा करणं, बारशाला अनपेक्षित व्यक्तीकडून आशीर्वाद मिळणं, हे सर्व योगायोग की महाराजांची कृपादृष्टी? हा प्रश्न मला निरुत्तर करतो. मग मी अधिकच गंभीर होते आणि अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा फक्त एकच ऐकू येतं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.